संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा राज्यभरातील भाविकांसाठी एक भावनिक आणि धार्मिक महत्त्व असलेला सोहळा असतो। यंदाच्या वारीत मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती। या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्स व मोबाईल चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे। पालखी मार्गावर दरवर्षी गर्दीचा फायदा घेऊन काही टोळ्या महिलांचे मोबाईल व मौल्यवान वस्तू चोरतात। यावर्षीही अशाच प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने विशेष तपास मोहीम राबवली। या तपासात गुजरात, झारखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मुंबई व पुण्यातील तब्बल 11 महिलांना अटक करण्यात आली। चांदनी शक्ती कांबळे, रीटा उर्फ गंगा नामदेव कांबळे, बबिता सूरज उपाध्ये, पूजा धीरज कांबळे, गणेश विलास जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे आहेत। तपासात असे उघड झाले की या महिलांनी गर्दीचा फायदा घेत वारकऱ्यांच्या खिशातील मोबाईल व पर्स चोरल्या। चोरी केलेला माल वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवला होता। पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात हडपसर, लोणी काळभोर, वानवडी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान 303 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। या टोळीमध्ये अल्पवयीन मुलींचाही समावेश असून त्यांचा गैरवापर करून चोऱ्या केल्याचे समोर आले आहे। अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांच्याकडून आणखी चोरीचा माल मिळण्याची शक्यता असल्याने तपास सुरू आहे। पुणे शहर पोलिसांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे। तसेच कोणतीही संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवावे असंही आवाहन केलं आहे। आरोपींकडून 22.5 तोळे सोन्याचे दागिने, 20 मंगळसूत्रे, 14 मोबाईल फोन असा एकूण 23,91,130 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। शुक्रवार, शनिवार आणि रविवार म्हणजे 20, 21 आणि 22 जूनला पालखीचं आगमन पुणे शहरामध्ये झालं होतं। ह्या पालखीच्या निमित्तानं लाखो भाविक ह्याच्यामध्ये सहभागी होते। हे करत असताना ग्रामीण भागातील पण मोठ्या प्रमाणावर महिला ह्याच्यामध्ये सहभागी होत्या आणि त्यामध्ये असं निदर्शनास आलं आहे की काही चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळ्यासुद्धा ॲक्टिवेट झाल्या। ह्या अनुषंगानं आम्ही गुन्हे शाखेमार्फत कारवाई केली असता जवळपास 20 मंगळसूत्र आणि गंठणं ही काही महिलांकडून ताब्यात घेण्यात आली आहे आणि त्या अनुषंगानं 3 गुन्हे हे दाखल करण्यात आले। ह्यासोबतच जवळपास एका गँगकडून 14 मोबाईल हे सुद्धा हस्तगत करण्यात आले आहे आणि मोबाईल चोरीच्या अनुषंगानं सुद्धा वानवडी, हडपसर आणि लोणी काळभोर ह्या पोलीस स्टेशन्समध्ये 3 वेगवेगळे गुन्हेसुद्धा नोंदवण्यात आले। ह्यातले बरेचसे गंठनं आहेत ते अजूनही कोणीही क्लेम केलेले नाही आहे। माझी आपणा सर्वांच्या निमित्तानं नागरिकांना आवाहन आहे, विनंती आहे की जर हे गंठनांपैकी कोणाचं काही चोरीला गेलं असेल ह्या गेल्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून आम्हाला योग्य तो गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करून जे पीडित आहे त्यांना त्यांचं गंठन किंवा मंगळसूत्र हे परत करता येईल। ह्याच्यामध्ये बरेचसे गर्दीमध्ये रेटारेटीमध्ये कटिंग करणे किंवा ओढणे अशा स्वरूपाचा प्रकार घडलेला आहे। मोस्टली याच्यात कटिंगच करण्यात आलेलं आहे। नाही, इंटरकनेक्टेड नाही आहे, दोन्ही वेगवेगळ्या गँग्स आहेत। जसं मी म्हटलं की काही ही जी मोबाईलवाली जी गँग आहे ही झारखंड राज्यातली साहेबगंज ह्या भागातली ती गँग आहे आणि ज्या गंठन करणारे जे आहेत ते लातूर, उदगीर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा ह्या भागातले ती मंडळी आहेत। ह्याच्यामध्ये गंठनांचा जो मुद्देमाल आहे आम्ही आमच्या प्रेस नोटमध्ये दिला आहे, जवळपास 20 लाखाचा तो मुद्देमाल आहे आणि याच्यामध्ये 6 आरोपी अटकेत आहेत। ह्या 6 आरोपींचा रेकॉर्ड चेक केला आहे। त्यामध्ये एक आरोपी आहे गणेश विलास जाधव। त्या आरोपीवर सोलापूर शहरमध्ये फौजदार चावडी पोलीस स्टेशन असेल, सदर बाजार असेल ह्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे। त्याचप्रमाणे दुसरी जी महिला आहे बबिता सूरज उपाध्ये, ह्या महिलेवर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, देवणी, मुरुड ह्या पोलीस स्टेशन्समध्ये, तिसरी जी आरोपी आहे रीटा कांबळे हिच्यावरसुद्धा मुरुड आणि उदगीर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। ही सगळी रेकॉर्डवरचीच आरोपी आहेत।